आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम मॅडम तुम्हाला शोधते मी कधीची। मला काहीतरी सांगायचं। हळू 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 टेक अ ब्रेथ। मॅडम पोरगा गेला हाताबाहेर। कोणाचा मुलगा कोणाच्या हात काय बोलतेस तू? अहो जय दादा त्या मुलींच्या रूमच्या बाहेर उभा होता। त्या मुली नाही का तो कोण तो हा आकाशच्या बहिणींच्या रूमच्या बाहेर। तो एकटा नाही तो मॅक पण त्याच्या सोबत उभा होता आणि एकदम खुश होऊन तिकडनं निघून गेले आणि काम झालं का काय असं काहीतरी म्हणत होते। मॅडम मला एक सांगा आपल्या जय दादाला त्याच्या आसपास अशा मुली आलेल्या पण चालत नाही। मग असं काय झालं मॅडम की तो त्या मुलींच्या रूमच्या बाहेर एकदम असा चोरून उभा होता? तू खरं सांगतेस ना? मग मी माझ्या स्वतःच्या या 2 डोळ्यांनी बघितलं मॅडम। कोण आहे बाहेर? हे बघा मस्करी करू नका आम्ही इथे अडकलोय प्लीज दार उघडा। थँक्स शनाया। किती डंब आहे त्या म्हणजे बघ ना पप्पा आलेत म्हटल्यावर लगेच आल्या पप्पा 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 करत। कोणी आहे का बाहेर? उघडा प्लीज। माझ्या जागी करवली म्हणून मिरवायचं होतं का यांना लग्नामध्ये? आता बसा ओरडत। वन्स द हळद इज डन मग इथे कोणीच येणार नाही। कितीही ओरडल्या तरी कोणालाच त्यांचा आवाज जाणार नाही। आता हा डोर डिरेक्ट उद्या सकाळीच उघडणार। माझ्याशी कंपॅरिझन करत होत्या माझ्याशी। माझी जागा घ्यायची होती ना त्या भिकारड्यांना। नो वे। त्या मुलीच्या रूमच्या बाहेर उभा होता जिच्यामुळे काल एवढा तमाशा झाला। द वन हु क्रिएटेड सीन आणि जयला जवळजवळ पाया पडायला। रिअली सांगते काय पण का? आई अगं चल ना थांबलेत सगळे। कुठे होतास तू? म्हणजे त्या काल काय नाव तिचं? शर्वरी तिच्या रूम बाहेर होतास का? काय करत होतास? तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे महत्वाचं आहे का? तू खरंच होतास का आणि काय करत होतास? काही नाही माझं वेगळं काहीतरी काम होतं आणि मी तिचं तोंड तरी बघेन का? एक नंबरची मूर्ख मुलगी आहे ती। मला जर आधी माहित असतं ना ती साक्षीच्या नवऱ्याची बहीण आहे तर मी हे लग्नच होऊ दिलं नसतं। इतकी इरिटेटिंग आहे ती। मी कशाला तिच्या रूमच्या बाहेर जाऊन उभा राहीन? I completely buy that. Just stay away from her. Classless girl. Of course. बरं आता चल। हो तू हो मी ओके। एक मिनिट। अर्धवट माहिती घेऊन काय वाटेल ते बोलतेस तू? पुढच्या वेळी पूर्ण माहिती घेऊन खरं खरं काय ते सांगायचं।